आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या मालमत्ता कराच्या बिलामुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे। संगणकीय प्रणालीतील चुकांमुळे नागरिकांना वाढीव किमतीची बिलं पाठवण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलाय। कुळगाव बदलापूर नगर परिषद ही महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका आहे जी भांडवली मूल्यांवर आधारित कर रचना वापरते। ही कर प्रणाली दर 4 वर्षांनी पुनर्मूल्यांकन केली जाते। मात्र सन 2021-22 मध्ये पुनर्मूल्यांकन झाल्याने पुढील पुनर्मूल्यांकन सन 2025-26 मध्ये होणार आहे। अशा परिस्थितीत सन 2024 आणि 25 मध्ये चुकीच्या पद्धतीने वाढीव कर आकारला जातोय। त्यामुळे नागरिकांनी वाढीव कर भरणा कमी करून घ्यावा किंवा संबंधित वाढीव कर कमी करण्यात काही अडचणी येत असतील तर आमच्याशी संपर्क साधावा असं आवाहन माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केले। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सन 2024-25 या वर्षाची मालमत्ता कराची बिले पाठवण्यात आली आहेत। भांडवली मूल्यावर आधारित कर रचना 4 वर्षांनी एकदा रिव्हिजन होतं, परंतु संगणकीय प्रणालींमधील त्रुटींमुळे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रिव्हिजन करण्यात येऊन नागरिकांना मागच्या वर्षीपेक्षा जास्त बिल आलेली आहेत। वास्तविक कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं टॅक्स रिव्हिजन हे सन 2025-26 मध्ये होणार आहे। त्यापूर्वीच नागरिकांना वाढीव बिले देण्याचं काम या ठिकाणी नगरपालिकेने केलेलं आहे। त्याच्यामध्ये संगणकीय प्रणालीमध्ये त्रुटी असल्याचे कारण नगरपालिकेकडून सांगितली जात आहेत, परंतु नागरिकांना विनंती आहे की तुम्हाला मागच्या वर्षी जो टॅक्स आला होता सन 23-24 मध्ये आणि सन 24-25 मध्ये आलेल्या टॅक्समध्ये जर तफावत असेल, 1 रुपयाचा जरी फरक असेल तरी सुद्धा तुम्ही तातडीने नगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधा आणि त्या ठिकाणी ती बिले मागच्या वर्षीप्रमाणे कमी करून घ्या। अन्यथा काही नागरिकांना ही गोष्ट माहिती नसते की त्या ठिकाणी आलेली बिलं ती भरून टाकतात, पण हा नागरिकांवर जो भुर्दंड आहे हा भुर्दंड नागरिक सहन करणार नाहीत आणि निश्चितपणे नगरपालिकेने याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स ओपन केली पाहिजेत। जवळजवळ 60,000 पेक्षा जास्त मालमत्तांना ही बिलं पाठवण्यात आल्याचं नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। अद्यापही बिलं वाटण्याचं काम चालू आहे आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने वास्तविक तर जुलै-ऑगस्ट महिन्यामध्येच बिलं जायला पाहिजेत। आता ऑक्टोबर महिना आला, ही बिलं लेट देत आहेत आणि परत त्याच्यानंतर जर नागरिकांनी वेळेवर भरलं नाही तर 2% शास्तीची रक्कम सुद्धा 1 ऑक्टोबर नंतर वसूल केली जाते। नागरिकांना विनंती आहे की या ठिकाणी ही बिले कमी करून घ्या। शास्ती जर लावली असेल तर शास्तीसुद्धा त्यातनं माफ करून घ्या आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षाप्रमाणे जी बिलं असतील त्याप्रमाणे बिलं भरा। या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील, शंका असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांशी त्या ठिकाणी संपर्क साधा। माझ्याशी वैयक्तिक मी संभाजी शिंदे, माजी नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद, माझ्याशी संपर्क साधा। माझा क्रमांक आहे 9881070303 9881070303। या क्रमांकावर संपर्क साधा। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने गेली 3-4 वर्षापासून या ठिकाणी या संगणकीय प्रणालीतल्या त्रुटींमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय। ऑनलाईन प्रक्रियासुद्धा गेली जवळजवळ 1.5 वर्ष 2 वर्ष बंद होती। नागरिकांनी ऑफलाईन पद्धतीने बिलं भरलेली आहेत। ऑनलाईन प्रणालीच्या नावाखाली शासनाकडनं, विशेष करून DMA ऑफिसकडनं या त्रुटी ज्या होत आहेत आणि भांडवली मूल्यावर आधारित कर रचना बदलापूर नगरपालिका ही महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका आहे। त्याच्यामध्ये होणाऱ्या संगणकीय प्रणालीतल्या त्रुटी शासन स्तरावर सुद्धा त्या ठिकाणी निस्तरल्या जात नाहीत। ही अतिशय शोकांतिक आहे आणि प्रशासकीय राजवटीमध्ये कशा प्रकारे कारभार चालला आहे, नागरिकांना कसा त्रास होतोय ह्याचं एक उदाहरण आहे। त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की तुम्ही वाढीव बिले कृपा करून भरू नका। मागच्या वर्षी जेवढं बिल आलंय तेवढं बिल नगरपालिकेकडनं करून घ्या, आमच्याशी संपर्क साधा आणि त्यानंतरच नगरपालिकेचा टॅक्स भरा। चुकून तुम्ही टॅक्स भरला तर तो टॅक्स तुम्हाला रिफंड होणार नाही याची जाणीव ठेवा आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई करा, अशी विनंती या ठिकाणी कुळगाव बदलापूर शहरातील मालमत्ताधारकांना मी करत आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।